काही काम केलेलं नाही. पण आम्हाला तशी लेखी द्या की आम्ही इथं तुम्हाला तुमच्या घरात तुम्ही इथं देऊ तुम्हाला, अशी लेखी द्या. आता आम्हाला काही नको, आमचे हाय झोपडे तर राहू दे, आम्ही झोपड्यामध्ये राहू. काही येणार आपल्या खुर्च्या भेटल्या, नोटा खिशात घालायला भेटलं, आपलं मजा झालं. बघू ना नंतर, येऊ ना नंतर, करू ना नंतर. आता काय दिवा लावणार आहे, ते बी येणार, बसणार गाडीत, खिशे गरम करायला जाणार. खालचं आम्हाला तर वरचं तुम्ही घ्या. आम्ही काय अदानीवर असं सोडून नाही देणार. वर्षा गायकवाड वर्षातनं एकदा येते, पोरावरला काय 20-30 हजार रुपये वर्गाने ते 10-20 हजार दारूला देते, संपला तिचा. पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा. नमस्कार, मी पूजा. मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. इलेक्शनचं माहोल आहे आणि सध्या महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या भागांमध्ये आपण फिरत आहोत. सध्या आपण आलेलो आहोत मुंबईमधल्या धारावीमध्ये. धारावी आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून जरी तिची धारावीची ओळख असली तरी आता धारावी ही सध्या ओळखली जाते ते म्हणजेच इथल्या बिझनेस हबमुळे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो इथे आता सध्या चर्चेत आहे तो म्हणजेच इथला पुनर्निर्माण प्रकल्प, रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट जो अदानीकडे सोपवण्यात आलेला आहे आणि महाविकास आघाडीचा या सगळ्या प्रकल्पाला विरोध आहे. आपण सध्या आता धारावीमध्ये आलेलो आहोत. इथल्या लोकांना त्याबद्दल काय वाटतं, निवडणुकांबद्दल इथल्या लोकांचं काय मत आहे, इथल्या लोकांच्या समस्या काय आहेत, अदानींचा जो प्रोजेक्ट अदानींकडे सोपवण्यात आलेला आहे रिडेव्हलपमेंटचा, त्याबद्दल त्यांची काय मतं आहेत, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आपल्याकडे धारावीमधली जे सगळे नागरिक आहेत ते आहेत. काकी, काय सांगाल, किती वर्ष झाले राहता इथे तुम्ही? आमचं आता बचपन इथंच झालं, लग्न इथंच झालं, आता म्हातारे पण आम्ही इथंच झालो. आता धारावीमध्ये सगळ्यात जास्त जो मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजेच पुनर्निर्माण प्रकल्प जो अदानींकडे सोपवण्यात आलेला आहे. तुमची घरं जी आहे त्या सगळ्यांचा प्रोजेक्ट अदानींकडे देण्यात आलेला आहे. काय वाटतं, हे बरोबर आहे की चुकीचं आहे? चुकीचं आहे. आम्हाला जिथं आमची धारावी तिथंच आम्ही राहणार. आम्ही एका झोपडपट्टीमध्ये, एका घरामध्ये आम्ही 3-3, 4-4 फॅमिली राहतो. पण इथं आम्हाला एक फॅमिली तर कुठं नेऊन फेकणार काय माहिती नाही. पण आम्हाला धारावी सोडून जायचं नाही. आम्हाला धारावीमध्येच पाहिजे आणि आमच्या घराच्या जागी आम्हाला घर पाहिजे. आता तुम्हाला काय इथल्या अडचणी वाटतायत, जर तुम्ही राहतायत, काय समस्या वाटतात? अरे पण इथं गटर व्यवस्थित नाही, केर कचरा नाही, कोण उचलत नाही. वर्षा गायकवाड 20 वर्ष झालं राज्य करते, ती काही काम केलेलं नाही. काही काम केलं नाही काम केलेलं नाही वर्षा गायकवाड आमच्या इथं काही काम केलं. आता त्यांच्या बहीण ज्या ज्योती गायकवाड आहेत, त्यांना निवडून द्या. नवऱ्याचं नाव आलंय का, वडिलांचंच नाव देऊन ती पुढे सरकायला लागली. तुम्हाला काय वाटतं, कुणाचं इकडे सत्ता यावी, कोण निवडून यावं? आमचं आहे बघा, आम्हाला कोणीच काही देणार नाही, पण आमची धारावी वाचवायला पाहिजे. आमच्या धारावीसाठी आम्ही लढणार. पण ठाकरे असं म्हणतायत, जे तुम्ही बोलतायत वर्षा गायकवाडांनी काही केलं नाही, पण जो प्रोजेक्ट अदानींकडे देण्यात आलेला आहे तो रद्द करतील ठाकरे असं म्हणतात. मग त्यासाठी तुम्हाला वर्षा गायकवाडांच्या ज्या बहीण आहेत त्यांना निवडून द्यावं लागेल. आमची धारावीत आमचे रूम भेटले, आम्हाला सुविधा भेटली, आम्ही देऊ का नाही देणार? आता बोलणार, नंतर ना काय केले नाही तर कोण काय करणार, कोण जबाबदारी घेणार त्याची? मग तुम्हाला इथले, तुम्ही किती वर्ष झाले राहताय? आता आम्हाला भरपूर 40-50 वर्ष झाले. काय 40 वर्षात विकास झालेला दिसतोय काय? काहीच नाही, हाय तसंच आहे. काय थोडं पण स्वतःचं घर आहे भाड्यात? स्वतःच आहे आमचं, भाड्याने नाही राहतात. टॉयलेट वगैरे काय आहे? काहीच नाही, त्याची पण सुविधा नाही. सगळं बाहेर जावं लागतं आम्हाला. आणि किती जण राहता तुम्ही एका घरात? आम्ही 10-10, 6-6, 5-5, 4 जण, मुलं बाळ सगळे धरून राहतो आम्ही. काय वाटतं तुम्हाला, ते काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांच्या बहीण इथे आहेत निवडणुकीच्या रिंगणात, करावं तर चांगलं करावं, नाही तर अपेक्षक नाही आम्हाला कुणाची. शिवसेनेकडून सुद्धा उमेदवार देण्यात आलेला आहे. ते आमचं काय त्याच्याशी घेणं देणं, आम्हाला ते निवडून आले तर काय. उमेदवार येऊ द्या, कोण पण येऊ द्या, फक्त आमची धारावी वाचवा, बस झालं. आमचे घर आम्हाला रिटर्न द्या. मग मवियाकडून असं बोललं जाते की ते धारावी वाचवतील, ठाकरे धारावी वाचवतील, जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते वाचवतील, तुम्ही त्यांना निवडून द्याल? हा, आता लाडकी बहीणचे पैसे मिळाले तुम्हाला? आम्हाला नाही, कोणालाच भेटले. आम्हाला नाही भेटले, आम्ही घेतले पण आम्हाला नाही भेटले. लाडके नाही भेटले. का नाही मिळाले? फॉर्म नाही भरला? फॉर्म पण भरला तरी पण आम्हाला आले नाहीत. राशन सुद्धा बंद केलंय. कुणी बंद केलं? आता
कोणी केलं? यांनीच केले की आता कोण आलंय ते बसले निवड बसतात. काय त्याचं नाव? राशन सुद्धा बंद झालं. आम्हाला राशन सुद्धा भेटत नाही. आम्ही बाजारचे फ्लेक्स आणून खातो. किती वर्ष झाले राहते काकी तुम्ही इथे? 60 वर्ष झालं आम्हाला. आमचे काळाचे पांढरे व्हायला आले. काय वाटतोय विकास धारावी मध्ये? काय विकास नाही आम्हाला. काय नाही आम्हाला ना. आमचं हे बघा, तुम्ही आम्हाला घर बांधेपर्यंत आम्हाला कुठं राहायला द्या, पण आम्हाला तशी लेखी द्या की आम्ही इथं तुम्हाला तुमच्या घरात तुम्ही इथं देऊ तुम्हाला, अशी लेखी द्या. आता आम्हाला काही नको. आमचे हाय झोपडे तर राहू द्या. आम्ही झोपड्यामध्ये राहू. आम्हाला गरज नाही. काय वाटतं कोण निवडून यायला पाहिजे मग इथे? कोणी बी येऊ दे, कोणी काही करणार नाही. खाली हे बघा, काही येणार आपल्या खुर्च्या भेटल्या, नोटा खिशात घालायला भेटलं, आपलं मजा झालं. बघू ना नंतर, येऊ ना नंतर, करू ना नंतर. मुंबईमध्ये सध्या फक्त टाकी लावली आहे वर्षा गायकवाडनी. टाकी बसवले, टाकीमध्ये पाणी नाहीये, बाथरूमची सुविधा नाहीये, बाथरूम मध्ये अजून पण साफसफाई बरोबर नाहीये. 2-2, 3-3 दिवसांनी बाथरूम मध्ये साफसफाई होते. तुम्ही लोकांनी फॉर्म नाही भरले लाडकी बहीणचे? आम्ही फॉर्म भरलाय पण आम्हाला अजून 1 रुपया पण आला नाही. काहीच नाही आले आम्हाला. आजी, आता मुंबईत सध्या शिंदे की ठाकरे कुणाची शिवसेना हे सगळं चालू आहे? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला कोण आवडतं? कोणी आवडू नका नावडू, आम्ही कुणाचं नाही. आम्ही कुणाची बाजू घेत नाही. ज्याचे जे नशिबाचे त्याचे त्याने इथे कोणी काम केलंय तुम्हाला वाटतं? करतात ना. हे कोबा करणार, हे करणार, दुसरं काय करणार, जाणार नाही. लाडकी बहीण योजना आणली आहे सरकारने, आम्हाला त्याचे पैसे बी नाही, काय बी नाही. आम्हाला गरज का नाही. बरं फॉर्म वगैरे नाही भरला तुम्ही? आता आम्ही रिटायर झालो, घरी बसलो, तुम्हाला नाही भेटत, राशन नाही भेटत, हे भेटत नाही, झालं संपलं. इकडे कोणी येतं का? नेते वगैरे येतात? नेते वगैरे कोण फिरतं इकडे? फिरतात ना. वर्षात एकदा येते. पोरावरला काय 20-30 हजार रुपये वर्गणी देते, 10-20 हजार दारूला देते, संपला तिचा विषय. तुम्ही सांगत नाही त्यांना? काय सांगायचं कुणाला? तर काय ऐकत आहे ती? बाथरूम मध्ये लाईट नाही आहे आमच्या. तुम्ही इकडे जेव्हा त्या फिरता त्यांना इथल्या काही समस्या वगैरे त्या सांगता? कोण येत नाही इथं. 2-2 महिने इथं गटर साफ करायला येत नाहीत. काय सांगाल? काय इकडचा विकासाचा धारावीचा मुद्दा? विकास हा व्हायलाच पाहिजे. आम्ही असा झोपडपट्टीमध्ये राहणार नाहीये. वर्षानुवर्ष आम्ही आता इथला झोपडपट्टी. प्रोजेक्ट अदानीकडे सोपवण्यात आलेला आहे. काय वाटतं, बरोबर आहे ते? बरोबर आहे ते. सर्वांनाच हे सुखसोयी मिळणार आहेत. घर इथले हलवण्यात येतील बोलले जाते. तुम्हाला मिळतील घर? हा, मिळालं पाहिजे, मिळालंच पाहिजे. मिळतील तुम्हाला असं वाटतं? इथली जे सगळा एरिया विकास आहे ते मिळणारच ना. आपल्याकडे आजी आहेत. आम्हाला हितच पाहिजे, दुसरं काय नाही आमचं म्हणणं. कोण पण बनवू दे, पण आम्ही इथं 50-55 वर्ष मी राहते इथं. मग आता आम्हाला हितच बनवा. काय करायचं ते करा तुम्ही. हिथं आम्हाला हितच द्या. येतात नेते वगैरे कोण येतं? कोण येते? वर्ष येते, वर्षाला एकदा. आता ही नाही बोलली का? येते, एक बकरं देते आणि बियर दारूचे पैसे देते. पोरं कोणाला बिअरचे पैसे देतात? हा? बिअरचे पैसे कोणाला? दारू बियर काय आहे ते काय आहे? ते सगळं पितात. मैदानात वाट लावून टाकले सगळे. पोरं बेवडे झाल्यात. कोण चांगले नाही, कोण काम धंदा. लहान लहान पोरं पण दारू पितात? भारत लहान म्हणजे काय, 10-20 वर्ष झाले की पितात. 20 वर्ष झाले की दारू? हो, दारू पितात. एकमेकाला शिकवतात. धारावीचा झाला नाही विकास. एवढे 15 वर्षापासून काय किती वर्ष झाले त्या आमदार आहेत, मग तुम्ही त्या इकडे फिरता तेव्हा बोलतात? पुढे गटर साफ केले तर बघितले का? बघा आता बी बघा, सगळे लाद्या तुटलेले आहेत. 5 वर्षात काय, 5 वर्षात एकदा लाद्या बदली. चालणार आहे हा प्रोजेक्ट अदानीकडे गेलेला? चांगला आहे ना, उलट बनतो ते चांगलं. घरं मिळतील तुम्हाला वाटतंय? अहो पण एवढं वर्ष बनत नाही, आता बनायला लागला तर बनवून दे ना. पण तुम्हाला चांगली घरं मिळतील? भेटते नका ना? भेटणार. तुम्ही किती वर्ष झाले राहता इकडे? आम्ही 40 वर्ष झाले इथं राहतोय. 40 वर्षात एकनाथ गायकवाड पासून आतापर्यंत तीच चाललेलं आहे. आता बनतंय ते बनवून द्यायचं ना. एवढं चालेल की बनतंय ती बनवून द्यायचं असं ना. बोलतं की अदानीच्या घशात घालतायत ही सगळी धारावीसाठी. अदानी विकास नाही करणार म्हणजे. पब्लिक नाही बोलत. पब्लिक बोलत नाही. एक बोलते पब्लिक. कुणी काय बोलत नाही. तुम्हाला चालणार आहे? नाही, सगळ्यात चालतंय. पण मग इथे आता काँग्रेस नको यायला असं तुमचं म्हणणं आहे? पाहिजे कोण येणार? कोणाला निवडून देणार? कोणी बी येईन. शिवसेनेचा उमेदवार आहे. असू दे, कोणी बी येईन ना. येणार काँग्रेसला नाही आता निवडून देणार? नाही रे, कोण नाही जाणार. जो विकास करेल ना मॅडम, त्यांना निवडून द्या. धारावीचा विकास झालाच पाहिजे. कारण मी कित्येक वर्ष 50 काँग्रेसने धारावीचा विकास नाही केला. अजिबात झालेला नाहीये. म्हणजे विकासच्या नावावर विकासचे मुद्दा आहे ना, विकास झाला पाहिजे. आणि आमची मुलं, लहान लहान मुलं वाईट धंद्यामध्ये चाललेत. कोण नशा करतात, कोण काय करतात. बेकारी वाढले, कामधंद्याला नाही आहेत. धारावीचं म्हणून कोण यायला मागत नाही इकडे. धारावीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्यासारखं असं. बाहेर जर आमचा मुलगा कामाला जरी गेला तर त्याला कामाला घेत नाहीत, कारण धारावीमधून आलेला आहे हा विषय करतात. मग त्यामुळे आमचा धारावीचा विकास झाला पाहिजे, जेणेकरून आमच्या मुलांना पुढे चांगलं भविष्यात चांगलं आयुष्य होईल.
तुमचं मग सगळ्यांचं असं म्हणणं आहे का की आता काँग्रेसला तुम्हाला परत इकडे काँग्रेस निवडून नाही द्यायचं असं तुमचं म्हणणं आहे का? कारण तुम्ही बोलताय विकास झालेला नाहीये, मग काँग्रेस नाही मग कोण? ज्यांना यायचंय ते येऊ द्या, पण आमच्या सोय सुविधा करा तुम्ही. कोणाला यायचंय या, पण आमच्या सोय सुविधा तुम्ही चांगल्या करा. आमचे लहान लहान मुलं आहेत, आमचे बाथरूम बरोबर नाहीये, एरिया बरोबर नाही, 8 दिवस साफसफाई होत नाही. तुम्ही त्याची सोय सुविधा करा. आम्ही ज्यांना निवडून आणायचं त्यांना आणू. आम्ही टॉयलेटचा प्रश्न आहे, नाल्यांचा प्रश्न आहे, अजून काय आहे? अजून काय इथलं? त्याचा प्रश्न आहे. आमची मुलं बाळं खेळतात, किती घाण आहे बघा आमचा एरिया. कुठे तर स्वच्छता दिसते का तुम्हाला? आता अदानीकडे जो प्रोजेक्ट दिलाय हा सगळा पुनर्विकासचा, बोलत आहे अदानी बद्दल बोलत. अदानी काय दिवा लावणार आहे? ते बी येणार, बसणार गाडीत, खिशे गरम करणार जाणार. खालचा आम्हाला तर वरचा तुम्ही घ्या. अदानी दिवे लावले, एवढे लोक दिवे लावले तरी अदानी दिवे लावणार आहे आता. काय वाटतं तुम्हाला आता काय कोण निवडून यायला पाहिजे? ते बघा मत जातील त्याच्यावर कोणी निवडून येईल. तुम्ही आम्ही बोलून काहीच नाही चालत. हे बा ज्याला मत पडले तेच निवडून येणार. मग ते काँग्रेसवाला असू दे ना तर अदानी असू दे ना तर कोणी असू दे, असं असतंय. आपल्याला माहित नाही. आता आपण ज्याला मत पडले ते निवडून. काही संडाच्या तिकडे जरा टाकी नाही बसवले, काय नाही, सगळं व्यवस्थित करा. काँग्रेसने काही केलं नाही इतक्या वर्षात. केलंय तेवढं संडास बांधलंय तिकडे, हे केलंय बस. दुसरं झाडू बिडू मारा काय पण तुम्ही ना करा. तुम्ही या, कार्यकर्ते ना तुम्ही मोठी आहे ना, तुम्ही या, हे करा, सगळी सुविधा करा. तुम्ही पैसे काय देता? पैसे घेणार कुणाला पैसे देता? मला देतो, आम्ही दारू पितो. आता हेच बोलाव की तुम्ही काय बघितलं कुणाला मिळतात पैसे? पैसे दिले, मी सांगू लोकांना मी दारू पिते म्हणून मी मजा करणार. असं सगळे तशा गोष्टी. पैसे देऊ नका आपण. पैसे देऊन कमावतात. पैसे पोरांना पैसे दिले, पोरं काय करणार तेच करणार. कुठले पोरं? आता ते कुठलं कुणाचं नाव सांगू? आम्ही नाही सांगत नाव तसं. आम्ही कुणाचं नाव नाही सांगू, तर आम्ही काही करू शकत नाही. तिकडे मागे सुद्धा काही महिला आहेत. काकी बोला, काय वाटतं धारावीचा विकास होतोय का? इतकी वर्ष तुम्ही राहताय, काय मुद्दे तिथले? काय आता आमचं आयुष्य गेलं असंच. काय करा, यांचं राजकारण होतं आणि गरिबांना असं मारतात मध्ये. 10/10 मध्ये आमचं जीवन गेलं सगळं. किती वर्ष राहतात? आता आम्हाला 40 वर्ष होऊन गेलं मला आलेलं इथं. हा 40 वर्षात काही नाही केलं कुणी, काही नाही केलं. स्वतःच्या जोडी भरतेत, बसतेत, कुणाच्या गरजेला पण पडत नाहीत. मग आम्हाला काय करायचं त्यांचं? आम्हाला ज्याला योग्य वाटणं आम्ही त्याला देणार. लाडकी बहिणीचे पैसे भेटले नाही भेटले लाडके का नाही भरले फॉर्म? तुम्ही सगळ्यांना भेटले? नाही भरले आम्ही. मग आमचं इन्कम टॅक्स भरतात ना, त्याच्यामुळे नाही भरलं. आता अदानीकडे हा प्रोजेक्ट आहे घर सगळा डेव्हलपमेंटचा, काय वाटतं अदानी घर देईल? योग्य वाटलं तरच जागे करणार ना आम्ही. नाही तर आम्ही कशाला? आमच्या स्वतःचे घर आहेत, आम्हाला काय करायचं आम्ही निर्णय घेऊ ना. आम्ही काय अदानीवर असं सोडून नाही देणार. आम्हाला योग्य वाटलं, आम्हाला जर देत असन चांगलं तरच घेणार ना. तर आम्ही कशाला घेणार? आम्हाला योग्य वाटेल तेच आम्ही करू. किती वर्ष राहत आहे आजी इथे? 37 वर्ष झालं. काय विकास झालाय दिसतोय? काय हाय तसंच आहे. काय ह्याच्यामध्ये काहीच फरक नाही. जसं आहे तसंच आहे. तर रिडेव्हलपमेंट जो ही घर आहेत जे अदानीकडे प्रोजेक्ट देण्यात आलेला आहे, हा सगळा देऊ द्या आम्हाला. काय नाही, आम्हाला इथंच देऊ द्या राहायला. हा आम्ही पहिल्यापासून इथंच आहे, आम्हाला इथंच देऊ द्या. हे समोर उघडाच नाला आहे, याचा त्रास नाही होत मग तुम्हाला? काय करणार? कुणाला सांगणार? आपलं न विलाज आहे. हा कोण येत नाही कोण बघायला वगैरे काय? काय बघून हे बघा 100दा सांगितलं. हे रोज गटार साफ करते बघा, काट्या रोज गटार साफ करते, रोज धुवून काढते. काय करणार? तुम्हीच धुता? हा मग हे बघा काट्या ठेवलं इथं. इकडनं साफ करायचं, इकडनं साफ करायचं. कचरे टाकत्यात, थैल्या उचलून मैदानात फेकायचं. हा हे नुसती घाण आहे, मच्छर आहेत, मोठे मोठे अशी घुशी इथं. कोण निवडून यायला पाहिजे वाटतं मग? येऊ द्या, कोण तरी येऊ द्या. आता आम्ही थोडी बोलून येणार आहे एक माणसाने. हा आम्हाला कोणी बी येऊ द्या, आम्हाला चांगलं करून देऊ द्या. बस आमचं एवढंच म्हणणं. आपण आत आलेलो आहोत. आता इथली सगळी वस्ती कशी आहे ते बघूयात. इथे लाईट नाहीये, छोट्याशा गल्ल्या आहेत. धारावी मधली ही सगळी आतली वस्ती आहे आणि पुढे आपण आत जाणार आहोत. इथे एवढ्या सगळ्या जर तुम्ही बघितलं तर एवढ्याशा जागेमध्ये इथे लोक राहतात. इकडे जर तुम्ही बघितलं तर इथे उघडे नाले आपल्याला पाहायला मिळतात. या नाल्यांवर कुठलंही वरती कव्हर नाही आणि त्याच्यात समोर आपल्याला
घर सुद्धा पाहायला मिळते. म्हणजे इथली लोक कशा प्रकारे राहत असतील याचा अंदाज आपण लावू शकतो. पुढे जर तुम्ही बघितलं तर जायला सुद्धा फक्त इतकाच रस्ता आहे आणि त्याच्या समोर आपल्याला लगेच घरं दिसत आहेत. या सगळ्यांमध्ये ही लोक राहत आहेत. आपण अजून सुद्धा लोकांशी बोलणार आहोत की त्यांना हा जो रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे त्याबद्दल काय वाटतं किंवा एकूण तिथल्या समस्या काय आहेत, हे सगळं आपण आणखीन सुद्धा पुढे जाणून घेणार आहोत. आपल्याला आत आणखीन काही महिला भेटलेल्या आहेत आणि त्यांना विचारूयात आपण की इथला जो ओव्हरऑल धारावीचा जो सगळा परिसर आहे, काय समस्या आहे तिथे, काय वाटतं? जिथे समस्या असं काय नाही, जे आहे ते व्यवस्थित आहे. आज आम्ही 30 वर्ष म्हणजे माझी 3री पिढी आहे धारावीमध्ये आमची, आणि आम्हाला एवढं काय नाही, एवढं आम्हाला बदलाव हवा. विकास केलाय वर्षा गायकवाड. वर्षाताईंनी तर आम्हाला हातीला धावून येतात. प्रत्येक टायमाला आम्ही वर्षाताईंना बोलवतो. आमचा काय प्रॉब्लेम असेल, रात्री असो दिवसा असो, तरीही ते आमच्यासाठी धावून येणारच. आता त्यांच्या बहीण आल्या ज्योतिताई गायकवाड, त्यांना म्हणजे ते आमदार आहेत, खासदार आहेत, पण त्यांना घमेंड नाही आहे की मी एवढ्या मोठ्या पदावर आहे. आज त्यांना भरपूर हे भेटलेत, पदं आहेत त्यांचे, म्हणजे मुंबई कमिटीवर आहेत, भरपूर पदं आहेत, पण त्यांना घमेंड नाही. गरिबांच्या घरी हाताने बसणार, बोलणार, आम्ही जेवत असतो ताई जेवायला या, ताई जेवणार. माणसाच्या सुटात उठार, कुणाच्या घरी मयत झालं, कुणाचं काय प्रॉब्लेम झालं, कोण हॉस्पिटलमध्ये आहे, स्वतः त्या जाऊन तिथे देखभाल करतात. धारावी पुनर्विकासचा जो प्रकल्प आहे तो अदानीला देण्यात आलेला आहे, हे बरोबर आहे का? काय वाटतं? हे चुकीचं आहे. काय माहितीये, अदानीला दिलाय बरोबर आहे, पण काय माहितीये, अदानी आम्हाला बाहेर साईडला टाकतोय. मुलुंड एरियामध्ये, मुलुंडला एवढा डम्पिंग एरिया, इकडेच राहायचं. आम्हाला आमच्या जागेवरच द्या, जी कुठेही तुम्ही तिथे, हां आमच्या जागेवरच आम्हाला पाहिजे आहे. ती सर्वे वगैरे झालेत घरात? सर्वे आम्ही इथे सर्वे येऊन दिले नाहीत. 2दा आलेले ह्या सविता शेलठाणे आहेत, अलता साबळे आहेत, त्यांनी अक्षरशः त्या सर्वेवाल्यांना हटकून लावलेलं आहे. आम्ही आमच्या ज्या चाळीतल्या लोकांनी, आमची BMCच्या चाळी आहेत, 100 रूम आहेत आमचे. तर आम्ही त्यांना काय बोललो की तुम्ही आमच्या जे सोसायटी आहे त्यांना येऊन भेटा, त्यांना बोला, त्या तुम्ही आम्हाला इथेच दिलं तर आम्ही तयार आहे करायला. सर्वे झाला नाही, आम्ही सर्वे करून देणारच नाही, अजिबात सर्वे करून देणार नाही. कारण इकडेच इकडेच राहायचं, कारण आम्ही धारावीत लहानाचे मोठे, आमचा जन्म धारावीत झालेला आहे आणि आम्हाला इथेच पाहिजे. आम्ही रूम इथेच घेणार, तरच आम्ही सर्वे करून देणार, नाही तर देणार नाही. आहे अदानीकडे आता दिलाय तो सगळा, त्याच्यावर काय वाटतं? आम्ही लहानाचे मोठे इथंच झालेले आहे. तुमच्या घराचा सर्वे झाला? नाही झाला. म्हणजे आले होते तर आम्ही तर जॉबला जातो, पण हे लोक जे आहेत मामी वगैरे, तर त्या लोकांनी सर्वे होऊन दिला नाही. जर आम्हाला त्यांचे पुरावे दाखवत असेल की आम्ही इथंच तुम्हाला देणार बिल्डिंग बांधून, आणि जेवढी तुमची फॅमिली आहे तेवढ्यांना त्या जेवढ्या तुमच्या रूममध्ये फॅमिली राहतात तेवढ्यांना तुम्हाला रूम भेटत असेल, आणि ते जर आम्हाला पुरावे दिले तर आम्ही देऊ, नाही दिले तर मग आम्हाला आहे तेच आम्हाला चालेल. इकडेच तुम्हाला, तुमचं म्हणणं आहे की इकडेच आम्हाला घर, इकडे आम्हाला दुसरीकडे कुठेच नको, नाही जायचंच नाही आम्हाला. आपल्याकडे काही महिला आहेत ज्या की इथे आत धारावीच्या, जर आपण आत आलो, आतल्या वस्तीमध्ये आलो, तर तिकडे ही सगळी कामं करताना आपल्याला दिसतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ताई, काय चालू आहे हे सगळं? काय आमची दिजत पापडाची चालू आहे आम्हाला. आज आम्ही ही करतो म्हणून आम्हाला पोटाला मला वस्तू भेटते. तर ही ना, उद्या तुम्ही लांब निवडून नेलं तर आम्हाला कुठं नेऊन टाकलं तर आम्ही काय करणार? कुठे राहता तुम्ही? आम्ही इथेच आहे. किती वर्ष झाले जाता? आता आम्ही याला जिंदगी गेली आमची यामध्ये. काय धारावीमध्ये काय मुद्दे तुम्हाला, काय अडचणी येतात? आमचं पोट चालतंय ना, पोट चालते मग आम्हाला धारावी, आम्हाला लकी, आम्हाला बस आम्हाला बेडिंग नको, काय नको. कामं केली तिथे? काँग्रेसची सत्ता इथे कधीपासून, वर्षा गायकवाड आमदार होत्या. वर्षा गायकवाड आम्हाला ते नेहमी सांगत आलेले, आम्हाला तिथं जायचं नाही, आपल्याला बेडिंग नको आपल्याला, आणि आम्हाला त्यांचीच मदत आम्हाला पाहिजे. आम्हाला सगळ्या त्यांच्या बहीण आहेत आता, हर एक गोष्टीला वर्षात आहे, आम्हाला सगळ्याला मदत. ज्योती गायकवाड आहेत, त्यांना उमेदवारी ते निवडून यायला पाहिजे. हा, मग येणार ना, का नाही? आपला जो धारावीचा एक मुद्दा चर्चेत येतो तो म्हणजे रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट. सगळी घरं अदानींकडे त्याचा प्रोजेक्ट देण्यात आलाय. तुम्हाला काय वाटतं, ते बरोबर आहे? आम्हाला ते काही नको, आम्हाला आमचे घरं आहेत, झोपडी आहेत, तेच चांगले. आम्हाला ही बिल्डिंगची अपेक्षा कुठली नाहीच. आम्हाला हे धारावी म्हणजे अशी हाय, त्याच्यावरच आमचं सगळं काय चालतं. आमचं घर, आमचं पोट सगळं त्यावरच आहे. तुमच्या घरात काय टॉयलेट वगैरे सगळं आहे की बाहेर जावं लागतं? बाहेर जातो आम्ही. वाटतं मग विकास झाला एवढ्या वर्षात? वाटतं आम्हाला आमचं झोपडंच बरं, चांगलं वाटतं. लाडकी बहीणचे पैसे मिळाले? हो, सगळ्यांनी तुम्ही फॉर्म भरला लाडकी? हा भेटले आम्हाला. कोण वाटतं निवडून यायला पाहिजे? येईन तो येईन, आता आम्हाला काय माहिती. येईन ज्योतिताई येईन, नाही तर कोण येईन दुसरं येईन, आम्हाला बी एवढा अंदाज नाही. आपल्याकडे पुढे पण आणखीन महिला आहेत, त्यांच्याशी कडून आपण जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगशील? तू लहान वाटतेय, कॉलेज वगैरे काय करते की काय? मी घरात पापड लाटते.
काय शिक्षण झालंय तुझं? माझं 9वी झाली आहे. का बाकीचं पुढचं शिक्षण? आता 10वी शिकायची मला. आता तेच शिकायचं, फॉर्म भरायचं मला, तेच शिकणार आहे. तू लाडकी बहीणचा फॉर्म वगैरे भरला? नाही, का बरं? का नाही भरला? एज नाही बसत ना. किती वर्ष अच्छा, पुढचं कॉलेज वगैरे काय करायचं आता कॉलेज. काय तुला वाटतं? आता तू यंग आहेस, धारावी जे तू बघते, काय वाटतं विकास झालाय धारावीचा? नाही, काय व्हायला पाहिजे धारावीमध्ये अजून? धारावी तुटायलाच नाही पाहिजे ना. आम्हाला जे आहे ते झोपडपट्टी तेच पाहिजे. धारावी बिल्डिंग आम्हाला बाहेर जायचंच नाही. बिल्डिंग नाही बनवून देणार अदानी असं वाटतंय? बिल्डिंग बनवून नाही दिलं ते नाही वाटत. आम्हाला धारावीच्या बाहेर जायचंच नाहीये. आम्हाला हे तर धारावीतच राहायचंय. तेच बस एवढंच बोलायचं. आपल्याकडे काकी सुद्धा आहेत. काकी काय सांगाल, किती वर्ष झाले राहत आहे? आता मी इथं लहानाची मोठी झाले. माझे माहेर पण इथंच आहे आणि माझं सासर पण इथंच आहे. आमचा जन्म गेलाय. नाही म्हणलं आता मी 45 वर्षाची आहे. आम्ही इथं धारावी का सोडून जाणार नाहीये. आम्हाला वर्षाताई, ज्योतिताई आम्हाला सपोर्टला आहे. प्रोजेक्ट धारावीचा अदानीकडे दिलाय. आम्ही देणारच नाही, त्याला उभा करूनच देणार नाही. वर्षाताईचा, ज्योतिताईचा आम्हाला पाठिंबा असला तर आमची धारावी का बरं जाईल. आम्हाला वर्षाताई, ज्योतिताईच पाहिजे इथे. सरकारची जी योजना आहे लाडकी बहीण, त्याचा फॉर्म भरला, पैसे मिळाले तुम्हाला? हो, आम्हाला भेटले. लाडक्या बहिणीचे पैसे भेटले 7,500 रुपये. आणि इथले मुद्दे काय वाटतात तुम्हाला? समस्या काय आहेत धारावीच्या? धारावीच्या समस्या काहीच नाही. आम्ही पापड लाटतो इथं, आम्ही पोट जगवतो. आम्हाला इकडनं नेणार, तिथं कुठं लांब टाकणार. आम्हाला कामधंदे लागणार, आमच्या हातावरले पोट. आम्ही कमवणार कुठं, जाणार कुठं. आम्हाला धारावीमध्ये आम्हाला परवडते. धारावीमध्ये स्वस्त आहे. जिथं स्वस्त आहे नाही तर आम्ही करणार काय. आम्ही धारावी सोडून जाऊ शकत नाही. एकूणच जर आपण बघितलं तर धारावीमध्ये आज आपण आलेलो होतो आणि इथल्या लोकांच्या काय समस्या आहेत, इथल्या लोकांना निवडणुकीबद्दल काय वाटतं, जो प्रोजेक्ट अदानीकडे सोपवण्यात आलेला आहे या धारावी रिडेव्हलपमेंटचा, त्याबद्दल इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे, ही लोक धारावीतली कशी राहतात, हे सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या लोकांचं असं म्हणणं आहे की ही धारावी आम्ही अदानींच्या घशामध्ये घालू देणार नाही, तर काहींचं या उलट म्हणणं आहे. आता इलेक्शन नंतर इथे कशा प्रकारचं वातावरण होतं हे आपल्याला पाहायचंच आहे, पण तोपर्यंत आपण इथेच थांबूयात. कॅमेरा पर्सन नितीनसह मी पूजा, धारावी, मुंबई तक.